माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथील नटराज कला नाट्य मंदिर या ठिकाणी एक अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्राची लोककला असं या प्रदर्शनाचं नाव आहे। तालुक्यातून हे प्रदर्शन बघण्यासाठी कलाप्रेमींनी हजेरी देखील लावली आहे। मात्र हे प्रदर्शन भरवण्यामागचा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी आपण बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार दादा, हे जे प्रदर्शन भरवण्यात आले या पाठीमागचा उद्देश काय? महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ही अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की आधुनिकीकरण झालंय, नवीन अभ्यासक्रम येत आहेत, मुलांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो ना की इलेक्ट्रॉनिक मीडिया, गुगल किंवा अनेक मीडियाच्या मार्फत वेगवेगळ्या माहिती समोर येत आहेत, त्याचं आकलन त्यांना होतंय, हे आता झाले। परंतु याच्यामध्ये आपल्या ज्या पारंपरिक लोककला आहेत महाराष्ट्राच्या की त्या देखील मुलांना माहिती असाव्यात, त्याच्याबद्दलचं ज्ञान असावं त्याच्या अनुषंगाने। परंतु अलीकडच्या पुस्तकाच्या पोर्शन मध्ये या गोष्टी बऱ्याचशा येताना दिसत नाही। मग काय की वासुदेव म्हणजे काय, पिंगळा म्हणजे काय, नंदी बैल म्हणजे काय, जात्यावरची ओळी म्हणजे काय, वाघ्या मुरळी काय, त्याच्यानंतर आपल्याला ही जी आपली सगळी वाद्य आहेत, वाद्यामध्ये दिमडी म्हणजे काय, त्याच्यानंतर तरपा म्हणजे काय, चिपळी म्हणजे काय, तुतारी म्हणजे काय, हे मुलांना माहीत व्हावं आणि ते सोप्या भाषेमध्ये म्हणून चित्र रूपाने आणि त्याबद्दलची माहिती देऊन हे प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त करून या ठिकाणी आपण केलेलं आहे। त्याच्या मागे भावना एकच की साहेबांनी नेहमीच महाराष्ट्राची पारंपरिक लोककला, कला, साहित्य, संस्कृती यांचा पुरस्कार केलेला आहे। साहेब त्याचे चाहते आहेत आणि साहेब आपल्या परीने या क्षेत्रामध्ये कार्यरत झालेले आहेत, केलेले आहेत। त्याच्यामुळं ह्या साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने हे सर्व बारामतीकर मुलांना पाहण्यास मिळावं म्हणून आपण या प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी। लोककला ही सध्या लोप पावत चालली आहे, तुम्ही नवीन कलाकारांना काय आवाहन कराल? मी सगळ्यांना म्हणेल की आपण कलेचं कुठलंही शिक्षण घ्या, पण आपल्या पारंपरिक लोककलेला विसरू नका, कारण आपली लोककला याच्यावर सगळं कला हे अवलंबून आहे, कारण हा मूळ बेस आहे। आणि जर आपण आपल्या कलेपासून बाजूला गेलो तर आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून बाजूला गेलो असा अर्थ होईल। त्याच्यामुळं तरुण मुलांना, मुलींना किंवा जे जे याच्यामध्ये कार्यरत होत आहेत त्यांना विनंती राहणार आहे की महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेला आपण कायमचे आपलेसं करून ठेवा। नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोककलेला कायमच आपलेसं करून ठेवा असा संदेश किरणदादा गुजर यांनी दिलेला आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।